नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला पहा, तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो। तानसा बघा हे अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे। विषय क्रमांक 2 पहा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बिहू बघा हा सण प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये साजरा या ठिकाणी केला जाणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे। विषय क्रमांक 3 बघा, चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी बघा साजरा केला जातो? बघा, आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस बघा 20 मार्च या दिवशी साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 4 बघा, पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट होणारा प्रश्न आहे। पानिपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1526 ला पहा विद्यार्थी मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते। विषय क्रमांक 6 बघा, राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षा असतो विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींचा महाभियोग कलम 61। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 7 पहा, आग्रा या शहराची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आग्रा या शहराची स्थापना बघा खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सिकंदर लोधी यांनी पहा आग्रा या शहरांची बघा त्यांनी स्थापनाही केलेली आहे। विषय क्रमांक 8 बघा, फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1789। बघा यावर्षी विद्यार्थी मित्रांनो फ्रेंच राज्यक्रांती ही झाली होती। विषय क्रमांक 9 बघा, माझी जन्मठेप या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माझी जन्मठेप या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, माझी जन्मठेप बघा या नावाचं पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। विषय क्रमांक 10 पहा, समता सैनिक दल बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? समता सैनिक दल यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दल बघा यांची स्थापना त्यांनी केलेली आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गंगापूर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, गंगापूर बघा हे धरण विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण धरण आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी भंडारा या जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील लक्ष्मी सागर बघा जलाशय राधानगरी या धरणाच्या जलाशयाचे या ठिकाणी नाव आहे। विषय क्रमांक 14 बापा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील पुणे बघा या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा वाई ते महाबळेश्वर बघा यांच्या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो पसरणी हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती आपल्याकडे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत बघा एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे. मराठी व्याकरण बघा सर्व आपल्याकडे IMP या ठिकाणी PDF आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला बघा हे खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, यापैकी कोणता अधिकारी बघा हा सर्वात या ठिकाणी वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आहे. बघा या ठिकाणी 4 बघा पद आहेत. सर्वात वरिष्ठ दर्जाचा अधिकारी या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. परीक्षेमध्ये बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या ठिकाणी सर्वात वरिष्ठ दर्जाचा या ठिकाणी अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोलीस शहीद दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? पोलीस शहीद दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. 21 ऑक्टोबर बघा या दिवशी पोलीस या ठिकाणी शहीद दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता विभाग हा गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? खालीलपैकी कोणता एक विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? बघा या ठिकाणी 4 विभाग आहेत. गृहरक्षक बघा या ठिकाणी दल आहे, तुरुंग आहे, परिवहन महामंडळ, कामगार सुरक्षा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परिवहन महामंडळ बघा हा गृह विभागाच्या ठिकाणी नियंत्रणाखाली येत नाही. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. अहमदनगर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्तालय नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिक हे ओळखले जाते? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचं मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणते मासिक हे ओळखले जाते? बघा दक्षता मासिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? महाराष्ट्र बघा पोलिसांचा रेझिंग डे विद्यार्थी मित्रांनो 2 जानेवारी या दिवशी बघा महाराष्ट्र पोलीस यांचा या ठिकाणी रेझिंग डे असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, SRPF यांचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता आहे? SRPF यांचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा 6 मार्च विद्यार्थी मित्रांनो SRPF यांच्या ठिकाणी स्थापना दिवस आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, पोलीस खाते हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पोलीस खाते बघा हा विषय राज्य सूची या सूचीमध्ये या ठिकाणी येणारा तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले DYSP व PSI बघा यांचं प्रशिक्षण बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. नाशिक बघा या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 आहे. 1 जुलै बघा या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुंबई हाय बघा हे नाव खालीलपैकी कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हाय बघा हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनासाठी या ठिकाणी निगडित हे नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? एलदरी बघा हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील. एलदरी बघा हे धरण पूर्णा या नदीवर बांधण्यात आलेलं एक महत्त्वपूर्ण धरण आहे. क्रमांक 13 पहा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं बघा जन्मस्थान गाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. चोंडी बघा हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ॲल्युमिनियम हे खालीलपैकी कोणत्या खनिजापासून बघा ॲल्युमिनियम विचारले खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ॲल्युमिनियम.
परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर ॲल्युमिनियम बघा प्रामुख्याने बॉक्साईट या खनिजापासून मिळवले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले ठिबक सिंचन पद्धती खालीलपैकी कोणत्या एका पिकासाठी जास्त या ठिकाणी उपयुक्त ठरलेली आहे। ठिबक सिंचन पद्धती कोणत्या एका पिकाकरिता सर्वात जास्त उपयुक्त या ठिकाणी ठरलेली आहे। बघा ऊस पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले महाराष्ट्राचे मँचेस्टर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्राचे बघा मँचेस्टर असे इचलकरंजी बघा या शहराला महाराष्ट्र राज्याचे बघा मँचेस्टर शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। विषय क्रमांक 17 बघा, भंडारदरा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, भंडारदरा बघा हे धरण प्रवरा या नदीवरचं या ठिकाणी धरण आहे। विषय क्रमांक 18 बापा, नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, नायगाव बघा हे अभयारण्य मोरांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे। विषय क्रमांक 19 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले गडचिरोली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात या ठिकाणी प्रामुख्याने आढळते। महाराष्ट्र राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मारिया गौंड ही आदिवासी जमाती बघा प्रामुख्याने आढळते। विषय क्रमांक 20 पहा, तापी बघा तापी खोऱ्यामध्ये विचारले जमिनीचा सर्वसाधारण आकार खालीलपैकी कोणत्या दिशेने आहे। बघा तापी नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या दिशेने वाहणारी नदी आहे। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा पश्चिम या ठिकाणी दिशेने वाहणारी नदी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो। बघा लोकसंख्येच्या दृष्टीने विचारले महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये विद्यार्थी मित्रांनो 2रा क्रमांक लागतो। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर बघा लागणारा घाट आहे। माळशेज घाट खालीलपैकी कोणत्या मार्गावर बघा लागणारा घाट आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, आळेफाटा ते कल्याण या महामार्गावर बघा प्रामुख्याने माळशेज हा घाट लागतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, सोनाका बघा हे पुढीलपैकी कोणत्या एका पिकाचे या ठिकाणी वाण आहे। सोनाका विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका पिकाचे या ठिकाणी वाण आहे। बघा द्राक्ष पीक ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 24 बघा, कोकणची या ठिकाणी खाडी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोकण बघा कोकण किनारपट्टीचे बघा अगदी दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोकण किनारपट्टीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे। बघा तेरेखोल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 25 पहा, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणतं आहे। बघा परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं ब्रीदवाक्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, प्रवाशांच्या सेवेसाठी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस बघा खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावली होती। बघा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांची बघा पहिली बस विद्यार्थी मित्रांनो बघा पुणे ते अहमदनगर या मार्गावर या ठिकाणी धावली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो नाशिक या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, तेले हा रोग खालीलपैकी कोणत्या एका पिकासंबंधीचा या ठिकाणी रोग आहे। तेले हा रोग या ठिकाणी विचारलाय कोणत्या एका पिकासंबंधीचा या ठिकाणी रोग आहे। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, डाळिंब बघा या पिकासंबंधीचा या ठिकाणी हा रोग आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, औंढा नागनाथ हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, औंढा नागनाथ बघा देवस्थान विद्यार्थी मित्रांनो हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। विषय क्रमांक 30 बघा, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, पंढरपूर बघा हे शहर भीमा नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्याचा समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे।
बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे महाराष्ट्राचा बघा समुद्रकिनारा कोणत्या प्रकारचा आहे, तर रिया या प्रकारच्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी समुद्र किनारा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा नर्मदा नदीवर बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा या ठिकाणी प्रकल्प आहे, नर्मदा नदीवर खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी एक प्रकल्प आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, नर्मदा या नदीवर पहा सरदार सरोवर या ठिकाणी हा प्रकल्प आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला अचूक या ठिकाणी पर्याय ओळखायचा आहे। अभयारण्य आहे आणि जिल्हा आहे, अचूक या ठिकाणी पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। बघा ताडोबा रत्नागिरी बघा या ठिकाणी चूक पर्याय आहे, राधानगरी सातारा या ठिकाणी चूक आहे, मेळगाव बघा मेळघाट अमरावती ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी अचूक या ठिकाणी आपली जोडी राहील। विषय क्रमांक पुढचा बघा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा होईल, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा अकोला हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा अकोला जिल्हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील, नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा रायगड जिल्ह्यामध्ये विचारले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे। बघा कर्जत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भात संशोधन केंद्र आहे। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नागपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या खनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहे। बघा नागपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, मॅग्नीजचे खनिज साठे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा गाविलगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे, गाविलगड बघा गाविलगड अमरावती जिल्हा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 38 पहा सहस्रकुंड हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सहस्रकुंड बघा हा धबधबा नांदेड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे। विषय क्रमांक 39 पहा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, सर्वाधिक सिमेंट कारखाने, तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहेत। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 40 बघा स्कूल ऑफ आर्टिलरी बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी, स्कूल ऑफ आर्टिलरी, तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, देवळाली नाशिक बघा या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो स्कूल ऑफ आर्टिलरी या ठिकाणी ही संस्था आहे। विषय क्रमांक पुढचा बघा डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च बघा हा प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांची बघा सर्च ही संस्था विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा कापूस या पिकाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते, बघा भारत देशामध्ये विचारले कापूस या पिकाचं सर्वाधिक उत्पादन विद्यार्थी मित्रांनो गुजरात या राज्यामध्ये होत असते। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे खालीलपैकी कोणाला म्हणतात, बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे, डॉक्टर विक्रम साराभाई बघा यांना भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा बोडो या जमातीचे लोक बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतात, बोडो ही बघा या जमातीचे लोक परीक्षेमध्ये बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर बोडो या जमातीचे लोक बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये आढळतात। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा गंगा बघा यमुना व गंगा यांचा बघा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो, गंगा व यमुना यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो, तर अलाहाबाद या ठिकाणी गंगा यमुना यांच्या या ठिकाणी संगम हा होत असतो। विषय क्रमांक 46 बघा स्वीडन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे, स्वीडन या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे, तर विद्यार्थी मित्र बघा स्वीडनची राजधानी कोणती आहे, स्कॉटहोम स्वीडन या देशाची या ठिकाणी राजधानी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा धर्मशाळा बघा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधल्या या ठिकाणी जिल्हा आहे, धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे, तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील।
प्रश्न क्रमांक 48 बघा, कहलगाव बघा हा एक औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कहलगाव बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा या ठिकाणी कहलगाव बघा बिहार या राज्यामध्ये, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 49 बघा, टुंड्रा हा प्रदेश खालीलपैकी कोणत्या बघा कोणत्या कटिबंधामध्ये या ठिकाणी येणारा टुंड्रा हा प्रदेश? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. टुंड्रा प्रदेश समशीतोष्ण, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? बघा देवभूमी बघा उत्तराखंड राज्य बघा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 51 पहा, भद्रावती बघा हा महाराष्ट्र राज्यामधला संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भद्रावती बघा भद्रावती हे संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला विचारले कोणत्या प्रकारचा समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला बघा महाराष्ट्राच्या बघा पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 53 बघा, महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज हारिसाल, जे की अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं स्मार्ट विलेज आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. धुळे बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो पांझरा नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, समुद्रामध्ये विचारले खडकावर बांधलेला मुरुड जंजिरा बघा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? मुरुड जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? तर तो रायगड या जिल्ह्यामधला बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे? वाघांसाठी बघा राष्ट्रीय बघा उद्यान कोणतं आहे? चंद्रपूर या जिल्ह्यामधलं बघा ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान विद्यार्थी मित्रांनो वाघांसाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून नव्याने पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा अस्तित्वात आला होता? बघा बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली होती? तर बघा 1 ऑगस्ट सन 1900 बघा 1 ऑगस्ट सन 2014 विद्यार्थी मित्रांनो पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये विचारले नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय? गडचिरोली जिल्ह्यामधील नक्षलविरोधी अभियान पथकाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो C60 ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 60 बघा, दादर व नगर हवेली बघा यांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? दादर व नगर हवेली यांची बघा राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 सिल्वासा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, रिहान बघा हे भारतामधला एक महत्त्वपूर्ण प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? रिहान हा प्रकल्प तर उत्तर प्रदेश बघा या राज्यामधला प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, चक्री बघा हे भारतामधलं लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? चक्री हे भारतामधलं लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो चक्री बघा हे लोकनृत्य जम्मू काश्मीर या राज्यासंबंधित या ठिकाणी लोकनृत्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो बघा शक्तीस्थळ ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, लोहगाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? लोहगाव बघा हे विमानतळ पुण्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. बघा रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? जोगचा धबधबा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे?
बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. जोगचा बघा धबधबा शरावती या नदीवरचा या ठिकाणी तो धबधबा आहे. बघा बासीमेला हे धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? बासीमेला नावाचं धरण विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामधलं या ठिकाणी धरण आहे? बघा या ठिकाणी ओरिसा या राज्यामधलं या ठिकाणी हे धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात उंचावरील टपाल कार्यालय कोणत्या एका राज्यामध्ये? जगामधलं सर्वात उंचावरचं टपाल कार्यालय बघा हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा खालीलपैकी कोणत्या 2 भाषा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यालयीन भाषा आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्र बघा या ठिकाणी संघटनेच्या कार्यालयीन भाषा कोणत्या भाषा आहेत? तर अरबी आणि चायनीज. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये विचारले मध्यरात्रींचा या ठिकाणी सूर्य दिसतो? मध्यरात्री बघा सूर्य कोणत्या एका देशामध्ये दिसतो? तर याचं योग्य उत्तर नॉर्वे आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लंडन हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो. लंडन बघा हे शहर थेम्स नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची लोकशाही आहे? जगामध्ये विचारले सर्वात मोठी लोकशाही बघा भारत देशाची आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण देशाचा कारभार खालीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण बघा देशाचा बघा हा कारभार राष्ट्रपती यांच्या नावाने चालतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संसद म्हणजेच खालीलपैकी काय होय? संसद म्हणजेच खालीलपैकी काय होय? लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? हवाई दल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? तर विद्यार्थी मित्रांनो बघा 8 ऑक्टोबर या दिवशी बघा हवाई दल दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी केव्हा गायण्यात आले होते? जनगण मन बघा 27 डिसेंबर सन 1911 बघा सर्वात प्रथम भारताचं राष्ट्रगीत जनगण मन हे गायण्यात आले होते. प्रश्न क्रमांक बघा आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? आनंदमठ ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. बंकिमचंद्र चटर्जी यांची या ठिकाणी ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा नेलॅम्बो न्यूसिफेरा बघा हे खालीलपैकी कोणत्या एका फुलाचं या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे? नेलॅम्बो न्यूसिफेरा बघा या ठिकाणी कमळ या फुलाचं या ठिकाणी हे शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गंगा नदीची सर्वाधिक लांबी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गंगा नदीची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. गंगा नदीची सर्वाधिक लांबी पहा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये गंगा नदीची सर्वाधिक लांबी आहे. प्रश्न क्रमांक 6 शिवसमुद्रम या नावाचा बघा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या बघा प्रवाहामध्ये निर्माण झालेला धबधबा आहे? शिवसमुद्रम बघा विद्यार्थी मित्रांनो शिवसमुद्रम बघा हा धबधबा कावेरी या नदीवरचा या ठिकाणी तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा गंगा नदीचा बघा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो? गंगा नदीचं उगमस्थान गंगोत्री जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. गंगा नदीचे या ठिकाणी उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्र राधानगरी हे अभयारण्य कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? अंदमान व निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर बंगालचा उपसागर विद्यार्थी मित्रांनो बंगालच्या उपसागरामधल्या या ठिकाणी बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 10 बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील दुसऱ्या क्रमांकाचं बघा सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा भारतामध्ये राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य या ठिकाणी आपल्याला विचारलं मध्य प्रदेश विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधला सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर लक्षद्वीप विद्यार्थी मित्रांनो हा भारतामध्ये या ठिकाणी सर्वात लहान या ठिकाणी संघराज्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? राष्ट्रीय युवक दिन
बघा याचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय राहील, राष्ट्रीय युवक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळते. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत बघा एका वर्षांच्या लेटेस्ट म्हणजे PDF आहेत. मराठी व्याकरण व सर्व IMP या ठिकाणी आपल्याकडे PDF आहेत. 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.